मित्रांनो, या गोष्टीची सुरुवात आज झाली का? नाही. 1990 ला मंडळ आयोग लागू केला. आम्हाला मात्र अपूची गोळी देऊन झोपवलं होतं. मंडळ आयोग आमच्यासाठी होता, पण मंडळ आयोग आमच्यासाठी होता हेच आम्हाला कळू दिलं नाही. कारण आमच्यात तेच काही होते ते पुढे येऊन आम्हाला सांगत होते की ते आपल्यासाठी नाही म्हणून. अशा लोकांपासून सावध राहा, जे आपल्यात असतात, आपल्यात येतात, पण आपल्या हिताचं नाही स्वहिताचं करायला जातात. अशा लोकांपासून सुद्धा आपण सावध राहिलं पाहिजे. मित्रांनो, मंडळ आयोग लागू केला, पण आपलं आरक्षण आपल्याला 52% कायद्यानुसार मिळायला पाहिजे होतं, परंतु ते आपल्याला 27% केलं. 27%तलं 8% NT-ABCDला दिलं, 2% त्या ठिकाणी SBCला दिलं आणि आपल्याला 17%वर आणून ठेवलं. आणि 17%मध्ये 386 जाती टाकल्या. आपलं स्थान कुठं राहिलं? आज महाराष्ट्रात तुमची आमची संख्या 60% आहे, पण प्रशासनात मात्र सरकारी नोकरीत आपण 12% आहोत. आणि ज्यांची संख्या 12% आहे त्यांचं प्रशासनाचं प्रमाण 60% आहे. हा कुठला भेद? हा कुठला न्याय? ही कुठली व्यवस्था? आणि कोण करतंय हे? ज्यांनी आतापर्यंत या महाराष्ट्र राज्याची स्थापना केल्यापासून या राज्याचं नेतृत्व केलं तेच आपला गळा घोटतायत आणि अजूनही आपण मात्र त्यांच्याच पाठीमागे फिरण्याचं काम करतोय, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, 2003-4 साली त्या ठिकाणी हळूच मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या जातीला आपल्यामध्ये घुसवलं. आपण अनेक संघटनांच्या माध्यमातून ओरडत होतो, बोंबलत होतो, पण प्रत्यक्षात काय होतं कळत नव्हतं. मगाशी तारमळे सरांनी सांगितलं की जसं डोकं घालून तो उंट होता तो अख्खा घुसला आणि आरबालाच बाहेर काढलं, तसं डोकं 2004 ला घातलेलं आहे आणि तो उंट मराठ्यांचा आपल्यात घुसून आपल्याला बाहेर काढण्याच्या तयारीत आहे. आता तुम्ही पाहिलं की अंतराली सरावटीला त्या ठिकाणी जो काही मोर्चा झाला, जे काही आंदोलन झालं, लाखोच्या संख्येने लोक आले. कोणी पाठवले होते हे लोक? एकट्या त्या बटुक वामनाची तयारी आहे का की जो आपल्याला पातळात घालू इच्छितो? त्याची पहिली मागणी काय होती? त्याची पहिली मागणी पुनश्च होती की मला या ठिकाणी ओबीसीचं कुणबीचं प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये समावेश झाला पाहिजे, ही त्याची पहिली मागणी होती. ज्या ठिकाणी 29 तारखेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर सभा झाली, विश्वनाथ पाटील आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो. अगदी ऑन द रेकॉर्ड सर्व मंत्रिमंडळाने त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी मराठ्यांचं ओबीसीकरण होऊ देणार नाही. हे आम्ही तुम्हाला पूर्ण मोठ्या आवाजात सांगतो. अजितदादांनी मोठ्या आवाजात अजितदादाला आम्ही त्या ठिकाणी सांगायला सांगितलं. अजितदादांनी मोठ्या आवाजात सांगितलं की आम्ही मराठ्यांचं ओबीसीकरण होऊ देणार नाही. एका बाजूला मराठ्यांचं ओबीसीकरण होऊ देणार नाही असं सांगितलं जातं, पण दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात जे मराठ्यांचे मोर्चे होतात त्याला लागणारं बळ मात्र पुरवलं जातं. हे कशाचं द्योतक आहे? ही आपली फसवणूक आहे. 3-4 ला आपल्याला फसवलं, त्यानंतर 2011 ला आपला डाटा जमा केला, इम्पिरिकल डाटा जमा केला, आपली संख्या निश्चिती होईल असं वाटलं, आपलं राजकीय आरक्षण घालवलं. ते राजकीय आरक्षण परत मिळावं म्हणून आपण डाटा मागितला, आपल्याला डाटा दिला नाही आणि डाटा न दिल्यामुळं आपलं राजकीय आरक्षण घालवलं. का राजकीय आरक्षण घालवलं? तुम्हाला सांगू इच्छितो, आपलं राजकीय आरक्षण घालवण्याचं एकमेव कारण की या राज्यामध्ये 355 जेव्हा नगरपंचायती झाल्या आणि त्या नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतर या राज्यामध्ये 134 नगराध्यक्ष हे ओबीसी समाजाचे झाले आणि 134 ओबीसी समाजाचे नगराध्यक्ष झाल्यानंतर यांच्या पोटात दुखलं. त्यांच्या लक्षात आलं की ओबीसी जर या प्रशासनाच्या माध्यमातून जागा झाला तर आपल्या पुढे हा राज्य केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून ओबीसीचं त्या ठिकाणी राजकीय आरक्षण घालवलं. ही सत्य गोष्ट आहे. आणि या सगळ्या करताना आपल्याला डाटा दिला नाही, अजून आपलं ओबीसीचं राजकीय आरक्षण आहे हे आपल्याला पुन्हा देण्याचा कुठलाही प्रयत्न त्या ठिकाणी झालेला नाही. एवढं थांबलं नाही तर 2017 ला केंद्र सरकारने त्या ठिकाणी रोहिणी आयोग काढला आणि रोहिणी आयोगाच्या माध्यमातून त्या ठिकाणी 10%, 9%, 5% आणि 4% अशा 4 भागामध्ये ओबीसीचं विभाजन करण्याचा निर्णय घेतला. रोहिणीच्या आयोगाला 14 वेळा एक्सटेन्शन दिलं.
14 वेळा एक्सटेन्शन दिल्यानंतर आता रोहिणीने त्याच्या आयोगाचा जो कार्यभार आहे तो राष्ट्रपतींकडे सुपूर्द केलेला आहे. पाटील साहेब, आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. जरांगे पाटलांनी दुसरी मागणी केली की ओबीसीचं रोहिणी आयोगाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्ही जे काही सर्वेक्षण केलेलं आहे त्याच्यामध्ये उच्च आणि पुढारलेल्या जातींना काढून टाका, अशा प्रकारची पहिली शिफारस आहे. आणि त्यामध्ये कुणबी आणि आगरी या पहिल्या जाती टाकलेल्या आहेत. 10 जातींना बाहेर काढायचं पहिलं षडयंत्र रोहिणी आयोगाच्या माध्यमातून केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला ओपन मध्ये टाकण्याचा सुद्धा त्यांनी प्रयोग त्या ठिकाणी केलेला आहे. एका बाजूला हे ओबीसी यायला बघतात, आपल्यातून काढायला बघतात. याचं सगळ्यात मोठं कारण आहे की आपल्याला राजकीय, शैक्षणिक, सामाजिक सगळ्या बाबतीतून नोवेर करायचं. आज मी सांगू इच्छितो की ओबीसीचं सक्षमीकरण झालंय म्हणून मी त्या ठिकाणी केंद्र सरकारने रोहिणी आयोग लागू केला आणि ओबीसी सक्षम झालाय त्याला बाजूला काढायचा प्रयत्न केला. 50% ज्या ओपनला तुम्ही आरक्षण केले ना, 50% मध्ये ज्या ओपनवाल्यांना तुम्ही आरक्षण केले ना त्यांना सुद्धा रोहिणी आयोग लागू करा. आणि ज्यांनी लोकसंख्येपेक्षा त्यांच्या जास्त प्रशासनामध्ये त्या ठिकाणी फायदा घेतलाय, राजकारणात फायदा घेतलाय, त्यांना पहिले बाहेर काढा. त्यांना पहिले बाहेर काढणं गरजेचं आहे. आपण अजून थोडेसे सक्षम झालो नाही तर लगेच आपल्याला बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. आणि वर्षानुवर्ष 50% की जे 2% आहेत, जे 3.5% आहेत, जे 12% आहेत, त्यांची एकूण संख्या त्या ठिकाणी फक्त 15% आहे. आणि ते प्रशासनामध्ये 50%च्या वरती जागा व्यापून आहेत. जे राजकारणामध्ये 153 आमदार खासदार. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा.